मध्ये पाठवायचे आहे, कारण बापू पिसालला ना तगड्या सगळ्यांना शमटीत काढील. काय सांगायचं आहे, तो असा तसा ना फटका देत नुसतं चाबूकच फटका देतो गड्या पायावच, पायाच्या खुऱ्यावर. चला ही गावदेव प्रसन्न बिंजोड 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 11,11,000 रोख रक्कम पारदर्शक, 11 बोकड 11 बालद्या दिल्या जातील. चला लढत झाली मैदानाच्या आतमध्ये पाहता आपण. एका साईडला मलंगडाचा पायथ्याशी असलेला गाव म्हणजे मलंगड, त्यानंतर पाहता आपण मलंगडाच्या कुशीत असणारा गाव म्हणजे तो म्हणजे पाहता आपण धनगरवाडी संघ. त्यामध्ये लढत होईल मैदानाच्या आतमध्ये, काटा कीड लढत मैदानाच्या आतमध्ये होईल. चला धनगरवाडी संघ कालच्या साईडला आपल्या गाडी जाऊ द्या, गाडी झुपूनच पाठवायची. चला धनगरवाडी गणपत गाडी झुपून पाठवा आपण, कारण बापू तयार झाला जाता. पहिला पावती पाडा, पण पावती पाडायची आहे, आपल्या नावाची नोंदणी करायची आपण. गावात आमची उपटी घाला नोंदणी. गाडी झुपून पाठवायच्या आधी आपण पावती पाडायची, कारण आपली पावती असणे भरपूर गरजेचं आहे, यावरती लक्ष असू द्या. तेव्हा तुमची शर्यत सोडली जाईल. पंच अजिबात शर्यत सोडू नका, कारण पावती पाडली नाही. पंच तयार आहेत का? पण झेंडा पंच तयार राहा, कारण कधीही गाड्या सुटतील. सुटल्या गाड्या सुटल्या. धनगरवाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहता आपण. चला महत्वाची आहे, धनगरवाडी संघाचा 12th मॅन आमच्याकडे येऊ द्या. चला महत्वाची सूचना, धनगरवाडी संघ आपली फॉर्मॅलिटीज बाकी आहे, आपण पूर्ण करायच्या. पहिला पूर्ण करायच्या, सर्व संघांना नियम आहेत, यावरती लक्ष असू द्या. आपण जी फॉर्मॅलिटीज आहे ती पहिला पूर्ण करायच्या, त्यानंतर आम्ही सामना खेळू, यावरती लक्ष असू द्या. बापू अजिबात गाड्या सोडू नका. चला स्पर्धेचा नियमच आहे, कारण फॉर्मॅलिटीज आपण पहिला पूर्ण करायच्या, त्यानंतर हा सामना स्टार्ट होईल. चला शर्यत जमली, सगळा काय झाला, पण अजून पावती पाठत नाही. काय पावती येऊ द्या. चला नावाची आपण नोंदणी करायची आहे. पहिला शर्यत जमली जरूर, व्हॉट्सअपची शर्यत पाहता आपण, व्हॉट्सअप. चला पावती पाडा, आपण पावती फाडायची आपण.
चला वक्रतुंड महाकार्य सूर्य कोटी समर्पण निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मांगल्य मांगल्य त्रिंबक गैवे नारायण नमस्तुते. चला बापू देवावरती गुलाल टाका. चला देवावरती गुलाल टाकायचा. त्यानंतर डावा पाय पुढे टाका. डोल्याला पाणी लावा. चला आत्मन नमः शिवाय. चला ओम भट स्वाहा. चला एक नारळ देवाला फोडा. एक नारळ आपल्या भूताला सोडा. तो तसाच ठेवा, फोडू नका अजिबात. तो आपाप खाईल. रामा मामा यांचं आगमन झालेला, रामागिऱ्यांचं आगमन झालेला. आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला अमोल घुटे स्कोरर, आपण कुठं असेल तर लगेच आमच्याशी संपर्क साधायचा. चला अमोल घुटे स्कोरर, फास्ट यायचं आपण, कारण दोन्ही संघाच्या 12 टॅग आमच्याकडे जोडले गेलेत. एका साईडला पाहता आपण ऐतवरा गिरा आणि त्यानंतर पाहता आपण छोटा पॅकेट बडा धमाका. दर्शन कांबळे आमच्या सोबत जोडले गेलेलं आहे. चला स्कोरवर जमलेलं आहे आपलं. स्कोरवरचा लगीन झालाय का ना आता? काय गड्या लगीन झालाय का तुझा? जमायचं आहे घरी. हेरा कोट एकात बोर व्हाय. आता काय आता गरम गरमच आहे. हेच महिन्यात पकी लग्न आहेत गड्या. जशी 1 तारीख झाली ना चालू, तशी जवळजवळ 18 तारखेपर्यंत लग्न आहेत का काय? नुसत्या वाजवायच्या सुपाऱ्या. एखादी आलं एखादी हेरार कुठं व्हायत, काही हेरले कुठं चॅटिंग आणि कॉलिंग व. चला श्री मलंगड संघ आपण क्षेत्ररक्षण लाभायचं आहे आता, कारण फक्त 2 मिनिटं राहिलेत आमच्याकडे आता. कारण आता पावती फाटलेली आहे, शरद जमलेली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये व्हॉट्सअप शरद पाहता आपण. दमदार शरद होईल मैदानाच्या आतमध्ये, काटाकीर लढत. कारण दोन्ही गाड्या पाहत आपण, हिंद केसरी पाहत आपण, दोन्ही गाड्या टॉपच्या गाड्या.
चला बापू मरू दे तिकडे, काय सांगायचं आहे ते पावतेचा तुम्ही करा चालू, ज्या होईल त्या बघू. लास्टला खाऊ मग 2-3 उपट्या आता काय. अरे करू दे चालू ना. चला बापू गाड्या सोडायच्यात आपण आता, बापू गाड्या सोडा. चला फास्ट केल्यात आपण आता, पावती वाटली. आता टीम मीटिंग थोडीशी घ्या, त्यानंतर आपण लगेचच टीम मलंगड संघ क्षेत्रक्षण लगेच लावायचं आपण. चला सामना लगेच स्टार्ट होईल आता मैदानाच्या आतमध्ये. भरपूर चांगला सामना रंगेल यात मात्र शंका नाही आहे, कारण दोन्ही संघ पहिले पण बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण एका साईडला श्री मलंगड संघ पाहतो, त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना धनगरवाडी हा संघ पाहतो आपण. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. रवी आणि राज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. ही जोडी भरपूर चांगली पाहतो आपण, आणि सध्याच्या घडीमध्ये पाहतो आपण हे दोन्ही संघ फॉर्म मध्ये चांगली लढत होईल मैदानाच्या आतमध्ये. कदाचित प्रेक्षकांना आता झोप आली आहे, कारण भरपूर सारे टेक्निकल इश्यू आले या पहिल्या दिवसामध्ये. चला बापू गाड्या सोडा. मलंगड एक्सप्रेस अजय गांगड सुटला, पहिला फेरा सुटला. कार्यक्रम करा फिट आहे हो का, फिट काय सांगायचं आहे. देखताय जिलेबी मानताय भजिया, आणि कार्यक्रम फिट करा. पहिल्या चेंडूवरती हा धमाका, पहिल्या चेंडूवरती ब्लास्ट, पहिल्या चेंडूवरती हा चौकार. बरीच काय आम्ही लिया एका झोंबली ना कडे कार्यक्रम व्हायचा. पहिल्या चेंडू ती चौकार, पुन्हा एकदा तयार. हो बा 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 बा, काय सांगायचं आहे गड्या. सासू असली मेहुणी फसली आणि बायकोनीच ती बघत बसली गड्या. कार्यक्रम फिट, चौकार, बॅक टू बॅक. हा दुसरा मैदानाच्या आतमध्ये तुटून पडला. बॅक टू बॅक 2 धमाके पाहिल्यात आपण रवीच्या बॅटमधनं. अजय वरती हल्ला, सध्याच्या गाडीला चढवला जातो रवीच्या माध्यमातून. हो बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंच केलाय, भरपूर चांगला फटका. यावेळेस क्षेत्ररक्षण आहे, चेंडू मग धावतोय बेडूकचा प्या बेकार. काय सांगायचं आहे, धरगड्या मास नको जीव झालाय. मॅच गेली भोसऱ्यात 2-3 पहिले उपट्या घालाय अजय. काय सांगायचं आहे, नको जीव झालाय. बराच धावला पण गड्याला काय नाही जमला. मगचा गडी हुशार होता का 13 नंबरवाला, धरला गड्याने मग. तोपर्यंत पाहता आपण या 3 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. टोटल पाहता आपण धावपटलावरती धनगरवाडी संघ सध्याच्या घडीला जाऊन पोहोचला बिनबाद 11 वरती. म्हटलं जातं ना 3 तारा पावणे 12, 3 तारा पावणे 12, आणि फटाफट चहा ठेव पोरा. आता 12 वाजून ज्याला कोण चहा ठेल गड्या. आता 12चा मध्ये काय सांगायचंय, काम 25. झापूक झुपूक. अगं बाई वाड्या या. चला बापू गाड्या सोडा. बापू तुम्ही जर ढिल्लं पडलं ना मेलच मग. काय सांगायचंय, रात फटक. पुन्हा एकदा तयार, स्ट्रायकला फलंदाज. हो बाबा 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 बाबा. पुढचा दरवाजा उघडा ठेवला, पाठीमागून चोरी झाली आहे.
पहिला घडीगारात पहिला हादरा, पहिली साडीसाठी निष्ठा पडवते अपशगुन, पहिलाच मुतकडा बाजूला. बॅक टू टाका. चला नवीन जाणारा फलंदाज आपण थोडासा फास्ट जायचंय मैदानाच्या आतमध्ये. चला मलंगड संघ आपण क्षेत्ररक्षण लावायचा. ज्या ठिकाणी मात्र रवीने सुरुवात केली आहे, रामला मात्र माघारी परतवला गोलंदाज अजय. हा गोलंदाजाने कमबॅक करतोय. पाहतो आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी करतो. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 ब्लास्ट जरूर आले, त्यानंतर पाहत आपण कमबॅक करत असताना अजय गांगड पुन्हा एकदा सज्ज झाले गोलंदाजी मार्कवरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 53 क्रमांकाचा जीवन आलाय मैदानाच्या आतमध्ये. चला फास्ट करायचं आपण. चला जीवन, काय सांगायचं आता, हल्दी आहे तुमच्या उद्या का काय, तू हल्दीचा काटा आताच नको कडू गड्या, अजून नाचायचं आहे, मटण खायचं आहे, काय सांगायचं आहे, त्या मटण जिरणार नव्ह का. चला जीवन फास्ट केलायचं आपण, कारण भरपूर सारा वेळ खर्च केलाय. टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या, कारण पहिलाच आपण भरपूर सारा वेळ खर्च केला. पहिला झटका जरूर लागलाय टीम धनगरवाडी संघाला. राज परतलाय. नवीन फलंदाज जीवन आलाय. छोटा पॅकेट बडा धमाका. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क होते अजय गांगडला. पाहता आपण. हो हो, पुन्हा एकदा खोलात टाकलाय. ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा. लेग बाजच्या स्वरूपात ही सिंगल आली. हेच सांगत असताना पाहता आपण मेन पंच अनंत गावंडा सर. पाहता आपण यो गडी का रापलाय, काय सांगायचं, बेकार आहे हो का. पंच दिसतात तसं ना, हल्ले बेकार आहेत गड्या, काय सांगायचं. दोन्ही पंच खतरनाक आहेत हो शिरपत सर, तुम्ही काय असता, काय सांगायचंय. पुन्हा एकदा तयार. राईट द विकेट अजय गांगड. खोलात टाकलाय, खोदून काढलाय. भरपूर चांगला फटका राहिला रवीच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, भरपूर चांगलं राहिले. सिंगल आली आहे आणि सिंगलच्या माध्यमातून पाहतो आपण पहिला षटक संपले गेले. पहिल्या षटकानंतर टोटल पाहता आपण टीम धनगरवाडी संघ जाऊन पोहोचले 1 गडी बाद 13 या आकड्यावरती. चला टीम मीटिंग घेऊ नका, फास्ट केलायचं आहे तो पण. जाऊ आपण डीजे. बेकार नाचत हो गड्या, काय सांगायचंय. करण सोरकादे तू त्याचा नादूच नाही गड्या, काय सांगायचंय. जर सासून बघला ना गड्या कार्यक्रम करील हो का. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज यशवंत आला. गोलंदाजी मार्कवरती अजयने टोटल पाहिलं. आपण पहिल्या दोन चेंडूचा विचार केला, 8 धावा जरूर खर्च केले होते. त्यानंतर पहिला पण कमबॅक जरूर राहिला अजयचा. त्यानंतर रवी मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला खेळतो. सध्याच्या घडीला पाहतो आपण 4 चेंडू खेळला. 4 चेंडू मध्ये तब्बल 12 धावेचं योगदान दिलं रवीने. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला सज्ज झाला गोलंदाज यशवंत गिरा. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न भरपूर चांगला राहिला. क्षेत्ररक्षण दूरवरती आहे. झाला गड्या कार्यक्रम भारी. बस बस, बा 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 बा, मस्त गड्या, काय सांगायचं भारी. दोन्ही गाड्या एकच येणले, काय सांगायचं गड्या. नको जीव झालाय. देखताय जिलेबी, मागताय भजिया. जीवन बॅक टू डगआउट. जीवन गड्या, आता तू मेलाच घरी गेला. वहिनी लाईव्ह बघते मॅच. जीवन कार्यक्रम गड्या फिट आहे तुझा आता. झाला गड्या, तू जेला गाडी पण खोलीनच बोशाडा तुला. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. जर्सी क्रमांक 4. आ गए भाई मामा ठाकुर. सपना भी भाग गए और अरुण भी भाग गया.
अभी शंकर बिहारी भाई किसके साथ गाना गाएगा? शंकर बिहारी को तो भाई गाना गाने की आदत है भैया. अरुण मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय यशवंत गिरा. हो बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. पंच हेच सांगत आम्हाला. पंच पाहता आपण लाईन मिस केली. वाईट चेंडू पाहतो आपण. कोण नाही कोणचा डाल भात लोणचा नासका चेंडू नरकातला चेंडू. खराब चेंडू पाहता आपण. सिंगल आली आहे. टोटल पाहता आपण 15 या आकड्यावरती धनगरवाडी संघ जाऊन पोहोचलाय. 2 गडी बाद. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला सज्ज झालाय फलंदाज अरुणला पाहताय. त्याच्या समेत फलंदाज रवीला पाहताय. भरपूर चांगला खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा टेक्निकल पाहता आपण. कदाचित त्याच्या पायामध्ये दगड आली का काय. हेरगड्या ना तर ठेसलून पडायचं हो का ना तर डोपं पिपं सोलायचं. यशवंत दादा सांभाळून गड्या कारण कोब्याचे पीज आहे. तुझ्याच कातड्या निघतील. शॉर्ट टॉप लेनचा चेंडू. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. बीट झाला या ठिकाणी. डॉट चेंडूची सांगता राहिली. चालाक चतुर आणि गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये यशवंत गिरा पाहता पण. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहता पण बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. चला फास्ट खेळायचा श्री मलंगड संघ. आपण भरपूर सारा वेळ खर्च करता आता कारण टाइम आम्ही अलर्ट करणार आहे आता. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. चला फास्ट खेळायचं आपण. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला सज्ज झालाय फलंदाज अरुण. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. नको मारू अजिबात. काय सांगायचंय गड्या. ते बोलायला जुलाब लागले तर आर्मिट केला गड्या. 2 दिवस आर्मिट होता. 2 सलाईन लायला झालं. अजिबात मारू नको ना तर दुःख व्हायचा. परत दवाखान्यात आर्मिट करायला लागेल गड्या. नको जीव झालाय. याला खई जमले काय हेडली काय समज नाही. बॅटीला बोल काय ठोक ना गड्या. पुन्हा एकदा तयार यशवंत पाहता आपण गोलंदाजी मार्कवरती. खोलात टाकलाय. पुन्हा एकदा कार्यक्रम गड्या बस भारी. अरुण तुझा नागड्या काय खरा. नको जीव झालाय. याला नक्की ये धरणाच्या कडेची हेडली झोंबली का काय. ह्याचे बॅटीला काय बोललं गड्या ठोक ना गड्याचं. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता राहिली. काय गोलंदाजी केली आहे यशवंत गिरा या गोलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज झाला. हो भरपूर चांगला फटका पाहता आपण. थोडासा लेट खेळला. शतरक्षण आहे त्या ठिकाणी. भरपूर चांगले राहिले. एका ऍक्शन मध्ये पकडला चेंडू फेकला. तोपर्यंत मात्र सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने पाहता आपण स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज सध्याच्या घडीला पाहतो आपण. रवी या फलंदाजाला त्याने 5 चेंडू खेळलाय. 5 चेंडू मध्ये 13 धावेचं योगदान दिलंय. टोटल पाहता आपण धनगरवाडी संघ जाऊन पोहोचलाय सध्याच्या घडीला. 2 गडी बाद 16 या आकड्यावरती पाहतो आपण. 16 शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज रवी. हो इस बार उडाया. चांगला फटका पाहतो आपण. हा बस गड्या भारी मस्त झाला. भारी बा 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 ग माझी बाय. अरे देवा देवा. अरे नको जीव झाला. या काय झाला. षटक संपला गेलंय दुसरं आणि दुसऱ्या षटकानंतर टोटल पाहता आपण धावपटलावरती धाबा लागला गेला सध्याच्या घडीला. टीम धनगरवाडी संघ जाऊन पोहोचला 2 गडी बाद 19 या आकड्यावरती. जगबी का वर्त करू नका काय घेऊन ती उपटा घालतील आपले. कार्यक्रम व्हायचा हो आपला. काय सांगायचंय. हल्दीला गाणी वाजवायचं वाजवी तो. नको जीव झालाय. काय सांगायचंय. चला ड्रिंक ट्रॉली फक्त आपल्या जर आता गरज असेल तरच मागवली जाईल पाठवली जाईल आतमध्ये. यावरती लक्ष असू द्या. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. 2 षटकानंतर टोटल पाहता आपण धनगरवाडी संघ जाऊन पोहोचला 2 गडी बाद 19 या आकड्यावरती. गावटे बिल्डर सोनू गड्या वाजलाय का ना तुझा. जा पुग झुपुक. गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजी मार्कवरती. पाहतो आपण 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज स्वतः संघनायक नरेश गांगड आलाय गोलंदाजी मार्कवरती. सध्याच्या घडीला हा डोकेदुखी ठरणारा फलंदाज म्हणजे रवीला पाहता आपण मैदानाच्या आतमध्ये. टीम मलंगडसाठी
रवी मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला खेळला. 6 चेंडू खेळलाय. 6 चेंडू मध्ये 16 धावेचं योगदान दिला. 2 षटक नंतर टोटल पाहत आपण 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. तिसरा षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय नरेश गांगड. पाहता आपण स्वतः संगनायक. शॉर्ट टॉप लेनचा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केला. भरपूर चांगला फटका. संजय चेंडू मागे धावतोय. सुनीलने चेंडू अडवलाय आणि भरपूर चांगले राहिले चेंडू. अडवणी पाहतो आपण सुनीलच्या माध्यमातून. फेक की थोडीशी खराब जरूर आली आहे पण तोपर्यंत पाहता आपण रवी भरपूर चालाक पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावीच्या मदतीने टोटल पाहिला पण 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. स्कोर कार्ड 21 धावा धावपटलावरती जोडल्या गेल्यात. सध्याच्या घडीला पाहतो आपण ना भरपूर चांगला खेळतोय मैदानाच्या आतमध्ये रवी. जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचं काम करतो. हो यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निष्ठान जरूर राहिला. कार्यक्रम करा फिट म्हणतो त्यांना बिना पायल के बजे घुंगरू. छम छम छम. रवी बॅक टू गार्ड. कोकणात काय मासं घाल जातो का काय का आंबे पिकलेलं नक्क जीव झालाय. आंबा पिकला. धनगरवाडी संघाला लागला हा तिसरा झटका. रवी बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. आता नवीन लगीन झालेला बाला. काय सांगायचं मैदानाच्या आतमध्ये. गड्या संभालो गड्या. गडी तसा आहे जवळजवळ 6 फूट तर वया 7 फूट वया गडी. काय सांगायचं सराचा सरा आहे. लांबचा लांब गडी आहे गड्या. नऱ्या संभाल गड्या ना तर कार्यक्रम करायचा. गडी तसा आहे. पुन्हा एकदा पाहतो आपण बाला मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाजी मार्कवरती. नरेशला पाहता आपण 21 या आकड्यावरती तिसरा झटका जरूर लागला. शॉर्ट टॉप लेनचा चेंडू भरपूर चांगला फटका राहिलाय. काटपटच्या सहाय्याने जातो. 1 धाव तर वेगाने झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न थोडासा बंबल जरूर राहिला चपलाईने. आणि पाहता आपण भरपूर चांगली चालाकी केली आहे आणि पंच आमच्याकडे वळल्यात. तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे आणि हे पाहिलं जाईल ब्रदर स्पोर्टच्या वाहिनीच्या माध्यमातून. दूध का दूध और पाणी का पाणी हे मात्र आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवलं जाईल. डिसिजन पाहता आपण. चला टीम मीटिंग नसेल यावरती लक्ष देऊया. श्री मलंगड संघ फास्ट केल्याचं आपण. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हा डिसिजन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवला जाईल. पंचांचा वोट आकाशाकडे कारण फलंदाज अरुणला परतावा लागेल. पुन्हा एकदा झटका लागलाय टीम धनगरवाडी या संघाला कारण अरुण रनआउटचा शिकार झालाय. मैदानाच्या आतमध्ये झटका क्रमांक लागलाय टीम धनगरवाडी या संघाला 4था. हो टप्पा पडल्याने थोडासा डीप राहिलाय चेंडू. बालाला बीट करून गेलाय चेंडू. डॉट चेंडूची संख्या राहिली आहे कारण स्वतः संगनायक पाहता पण नरेश गांगड गोलंदाजी मार्कवरती भरपूर चांगली गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला. टोटल पाहता पण 22 या आकड्यावरती पाहतो आपण झटका लागलाय टीम धनगरवाडीला कारण आता बाला आणि गणपतला जबाबदारी घ्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये कारण फायटिंग स्कोर मात्र उभा करावा लागेल. समोर संघ पाहता पण श्री मलंगड संघ खेळत असताना त्यांच्या विरोधात जास्त दाबा बनवणं गरजेचं असेल पण या वेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण बालाने केलाय काला. बालाची उडवली दांडी आणि बाला चाललाय मैदानाच्या बाहेर. झटका लागलाय टीम धनगरवाडी या संघाला 5वा.
मार्कवरती चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज निलेश आला. नरेशने भरपूर चांगली गोलंदाजी केली. अजयच्या गोलंदाजीचा विचार केला. 4 धावा खर्च केला. 14 धावा जरूर खर्च केल्या. त्यानंतर पहिला पण यशवंतने फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या, म्हणजे भरपूर चांगली गोलंदाजी राहिली होती. त्यानंतर पहिल्या पण नरेशने 4 धावा फक्त खर्च केल्यात. काय गोलंदाजी राहिली आहे. चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, बॅटची कडा, दोन्ही गाड्या एका पटरीवरती. पाहता पण गणपत स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता आणि जास्तीत जास्त आता गणपतला स्ट्राईक घ्यावी लागेल, कारण स्वतः संघनायक आहे. भरपूर वर्षाचा अनुभव आहे गणपतकडे. टोटल पाहता पण आता शेवटच्या षटकातला पहिला चेंडू मात्र डॉट आला. या षटकात आता टार्गेट करावा लागेल टीम धनगरवाडी या संघाला. खोलात टाकलाय, खोदून काढलाय, भरपूर चांगला फटका दिलाय. शतरक्षण नाहीये, मिस टाइम फटका जरूर आला होता. शतरक्षण दूरवरून आलाय, कलेक्ट करता आला नाहीये पाहतो आपण. आणि पाहता पाहता या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल पाहिला पण 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचला धनगरवाडी संघ. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडूमध्ये आता किती धावा जमा करेल स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण. प्रवीण आणि गणपतची जोडी. हो, भरपूर चांगला पुन्हा एकदा मिक्स फायर राहिलाय. शतरक्षण भरपूर लांब आहे, भरपूर लांब आहे. आणि तोपर्यंत पाहतो आपण वेल भरपूर आहे. 2 धावा जरूर मिळतील या चेंडूवरती. आणि या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पहिला पण धनगरवाडी संघ जाऊन पोहोचला 5 गडी बाद 17 आकड्यावरती. 27 आकड्यावरती पाहतो आपण. क्षमा असावी. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूवर आता टार्गेट करावा लागेल फलंदाजाला, कारण हेच 3 चेंडू आता टार्गेट सांगून जातील टीम धनगरवाडी या संघाला. कारण भरपूर अडचणीत सापडला. कदाचित जसा रवीचा विकेट पडला तशा धावा येणे थांबल्या मैदानाच्या आतमध्ये. रवीचा विकेट भरपूर काय सांगून गेला टीम धनगरवाडीला. पुन्हा एकदा सज्ज झाला. चला फास्ट केलेच आपण. निखिलला पाहता आपण गोलंदाजी मार्कवरती 3 चेंडू भरपूर चांगले फेकल्यात निखिलने. निलेशला पाहता आपण. अजूनही पाहता पण 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू किती धावा येतील यावरती लक्ष लागले गेले टीम. हो, रिवर्सचा वापर केलाय. लगा तो आबाद नाही तो बरबाद. या ठिकाणी आता फलंदाज बरबाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू येत आहेत आणि शेवटच्या क्षणाला ही गरज नाही, मी तर म्हणेन धाब्यांची गरज आहे टीम धनगरवाडी या संघाला. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचला धनगरवाडी संघ. हो, भरपूर चांगला फटका पाहतो आपण. हो, काय फटका. शतरक्षण धावतोय त्या ठिकाणी राम. दुसऱ्या चेंडूवरती चेंडू उचलला, फेकला. भरपूर चांगलं राहिलंय शतरक्षण आणि 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल पहिला पण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 29 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. चला, चिकणीवाडी संघाचा संघटक आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना दामू 11 टावरवाडी संघाचा संघटक आमच्याशी संपर्क साधायचा आणि येताना आपण फॉर्मॅलिटीज घेऊन जायचं आपण. हो, भरपूर चांगला फटका. बादच्या राडर मध्ये पाहतो आपण. शंकर. हो का, बंकर. शंकर का टांगा पलटी, घोडे फरार. चेंडू जाईल सीमा पार. येतोय हा दमदार चौकार. अजून किती टाकता बॉल. नो बॉल. बा अगं माझी बाय. 13व्या दुष्काळ महिना पडला का काय भाई. मे महिन्यानेच पाणी पडला. अगं माझी बहीण. पुढचा चेंडू फ्रीट पाहता आपण आता. संधीचं सोनं करेल का फलंदाज. चौकार जरूर आलाय. हो, इस बार उडाया. भरपूर चांगला फटका. नरेश. बा काय बाबा. बस गडा बस. अजून काहीच नको बाबा. कार्यक्रमच झाला गड्याव. नको जीव झाला. सासू मेली, सासरा मेला आणि जावयाचीच गड्या मजा आली, कारण त्याला वारीच नव्हता कोण. सगळी जमीन न बायकोचे नावाव. झाला गड्या कार्यक्रम. पहिलं सत्र संपलं गेले. पहिल्या सत्रानंतर टोटल पाहता आपण धनगरवाडी संघ जाऊन पोहोचला. टोटल पाहिले आपण 39 या आकड्यावरती. आता फायटिंग स्कोर मात्र उभा केला मैदानाच्या आतमध्ये टीम
38 झाल्यात. 39 धावेचा टार्गेट सेट केलं आणि भरपूर चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये रंगेल यात मात्र शंका नाहीये. चला पुढच्या मॅचचा मात्र नाणेफेकी केली जाईल. चला चिकनीवाडी संघाचा संगणक घ्यायचा आपण फास्ट लिहायचा. चला नंदू त्यांच्या अंगेच फाईट करत असताना पाहता आपण दामू 11 टाऊरवाडी संघाचा संगणक आपण सुद्धा संपर्क साधायचा. चला आणि महत्वाची सूचना आहे दोन्ही संघाला विनंती असेल जी फॉर्मॅलिटीज आहे ती आपण येताना सबूत घेऊनच यायचं आपण सोबत. चला यायचं. चला नाणेफेकी भरपूर होणे गरजेचं आहे. दोन्ही संघाला विनंती आहे इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी भरपूर भरपूर होणे गरजेचं आहे यावरती लक्ष असू द्या. आणि पाहता आपण टोटल पाहता पण 38 धावा झाल्यात. 39 धावेचं टार्गेट सेट केलाय टीम धनगरवाडी या संघाने. कदाचित असं वाटलं होतं शेवटच्या षटकामध्ये धावा येतील नाही येतील. त्यानंतर पाहिला पण मलंगड श्री मलंगड संघाची मिस फिल्डिंग. त्यानंतर 2 चेंडूवरती पाहता आपण तब्बल 9 धावा खर्च केल्या. त्याच धावा भरपूर काही सांगून जातील टीम श्री मलंगड या संघाला. आणि आदरणीय नंदू आंबेर यांचं आगमन झालंय. मनपूर्वक सारा आधार फाउंडेशन चषकामध्ये आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला टाऊरवाडी संघाचा संगणक यायचा आमच्यापर्यंत. महत्वाची सूचना यावरती लक्ष असू द्या. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी भरपूर होणे गरजेचं आहे. कदाचित इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीसाठी आले नाहीयेत. जो समोरचा संघ येईल त्या संघाला टॉस विन दिला जाईल यावरती लक्ष असू द्या. पहिला चेंडू पडण्या अगोदर पाहता आपण जसा चेंडू पडला ना तसा समोरच्या संघाला जो संघ उपस्थित राहील त्या संघाला बाय दिली जाईल. चेंडू मात्र टॉस विन दिला जाईल यावरती लक्ष असू द्या. चला फास्ट केलायचा धनगरवाडी संघ श्री मलंगड संघ सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आपण कारण भरपूर चांगला सामना रंगेल. सुरुवातीला असं वाटलं होतं 3 षटकाचा विचार केला 3 षटकामध्ये फक्त धनगरवाडी संघ पाहतो पण धावा जमा केला होता 23. त्यानंतर पाहिला पण जसा 4थ्या षटकाला सुरुवात झाली 3 चेंडू भरपूर चांगले राहिले होते. त्यानंतर 2 चेंडू वरती भरपूर काय घडलं पाहतो आपण. त्या 9 धावा भरपूर काय सांगून जातील टीम श्री मलंगड या संघाला. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायच्या श्री मलंगड संघ. चला त्यानंतर पाहता आपण भरपूर चांगला सामना रंगेल. वाघाची वाडी त्यांच्या विरोधात खेळेल बांधणवाडी हा संघ. पाहता आपण काही कारणास टाऊरवाडी या संघाने आम्हाला दगा दिला पण टीम दिली आम्हाला. त्यांचा आभार व्यक्त असेल या स्पर्धेच्या वतीने कारण त्या ठिकाणी बांधणवाडी संघाला व्हाईट कार्ड एंट्री जरूर मिळाली आहे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंट्री झाली आहे. पाहतो आपण जर्सी क्रमांक 33 अजय आणि त्याच्या सोबतीला पाहतो आपण रमण गांगड आणि त्याच्या सोबतीला अजय गांगड आणि गांगड परिवार पाहता आपण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना भरपूर चांगला सामना रंगेल कारण 39 धावेचं पाटलांग करायचं. 39 धावेचं पाटलांग करत असताना सलामी जोडी पाहता आपण रमण आणि त्याच्या सोबतीला अजय गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या क्रमांकाचा अक्षयचा वापर केला. भरपूर चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि भरपूर चांगली गोलंदाजी आहे टीम धनगरवाडीकडे कारण भरपूर मैदानावरती या टीमचा मी खेळ पाहिला. काही सामने गोलंदाजीच्या जीवावरती या संघाने जिंकल्यात. हा सामना चांगला रंगेल यात मात्र शंका नाहीये कारण दोन्ही संघ पाहिल्या पण बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झाला अक्षय. राईट आर्म ओव्हर द विकेट. चला बापू गाड्या सोडा आता आम्हाला गाड्या सोडायला लागतील. हो पहिला चेंडू खोलात टाकलाय. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. पहिला गडी गारत पहिला हादरा पहिली लागलेली अवतसा आणि पहिल्याच मुतखडा बाजूला रमण भाग
आम्ही लढू हेच सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये धनगरवाडी हा संघ पाहतो आपण. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट अक्षयच्या नावावरती रमतला मात्र माघारी परतवला. चला नवीन जाणारा फलंदाज आपण फास्ट यायचा मैदानाच्या आतमध्ये, कारण जो नवीन जाणारा फलंदाज असेल ना त्याने गोट्या कवट्या लावून तयार राहायचा आहे. जसा फलंदाज बाद झाला तसा मैदानाच्या आतमध्ये आपण उतरा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. स्वतः संघनायक आता मैदानाच्या आतमध्ये येत आहे. रमन नंतर पाहता आपण, त्याच्यानंतर मोठा बंधुराज नरेश गांगर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. जर्सी क्रमांक पाहता आपण 45. रोहित शर्माचा फॅन सध्याच्या घडीला पाहतो आपण. चला आता नाणेफेकी दिली जाईल पाहतो आपण विन चिकनीवाडी या संघाला, कारण टाऊरवाडी संघ अजूनही उपस्थित झाला नाहीये. याच कारणाने पाहत आपण चिकनीवाडी या संघाला टॉस विन दिला. महत्वाची सूचना, आपण जर आला असेल टाऊरवाडी आपण संघ नाईक आला असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. पहिल्या चेंडूवरती ब्लास्ट, पहिल्या चेंडूवरती धमाका येतोय A1 क्वालिटीचा रामदेव बाबा पतंजली षटकर. अभी लैला के शादी में लपड़ा हो गया भाई. अक्षय इतना नाचा के लंगड़ा हो गया भाई. आते ही उड़ाया भाई. नरेश गांगर से अथवा बल्ले से है बिग हिट. षटकाराने खातं खोलले. हो पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन बंद केला. भरपूर चांगला राहिला. काय फटका 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 जातोय, जाऊन ठोकला डायरेक्ट सुताला. षटकारानंतर हा A1 क्वालिटीचा पतंजली चौकार. आता पाहतो आपण अक्षयच्या गोलंदाजावरती पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर आला. ज्या रीतीने मैदानाच्या आतमध्ये नरेश आला स्वतः संघनायक हे दाखवून देत असताना आम्ही कमी नाहीये. आलेला षटकार आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचला श्रीमलंगड संघ. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाजी मार्कवरती अक्षयवरती थोडासा दबाव पाहता पण सध्याच्या घडीला निर्माण झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस्टान जरूर आलाय. शतरक्षण दूरवरून आलाय, चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. पहिल्या चेंडूवरती मात्र चेंडू उचललाय, फेकलाय. झेल भरपूर महत्वाचा आता. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जाताना पकडा झेल तृत्व जिंकाल तुम्ही क्रिकेटचा खेळ. झेल मात्र जरूर उडावर जाता, थोडासा दूरवरती होता, प्रयत्न जरूर राहिलाय. तोपर्यंत पाहता आपण 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. टोटल पहिले आपण 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. श्री मलंगड संघ भरपूर चांगली सुरुवात केली आहे नरेश गांगड या फलंदाजाने. पुन्हा एकदा भरपूर चांगला फटका समोर खेळला. शतरक्षण आला, एका टप्प्यावरती उचलला, फेकला. भरपूर चांगलं राहिलं. फेकी सुद्धा सिंगल मिळेल. सिंगलच्या पेक्षा काही नाहीये. टोटल पहिल्या पण 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. कारण 39 धावेचं पाटलाईन करायचं असं वाटलं होतं. अक्षय कमबॅक करील. पहिल्या चेंडूवरती जरूर विकेट आला. त्यानंतर पहिला पण नरेश जसा मैदानाच्या आतमध्ये आला तसा चौकार आणि षटकाराची भाषा बोलतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पाहता आपण स्ट्राईक एंडला फलंदाज सलामीसाठी आला होता फलंदाज अजय. याही फलंदाज घातकी आहे, कधीही मात्र आक्रमक रूप धारण करू शकतो मैदानाच्या आतमध्ये. टोटल पाहता आपण 13 आकड्यावरती जाऊन पोहोचला श्रीमलंगड संघ. एक गडी बाद. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज अक्षय. हो बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न झाला. गड्या कार्यक्रम बा बस काय सांगायचंय गड्या. वाघूर फाडून गेला तो पशार. झाली गड्या तुझी वाघूर जुनी झाली. पाटली गड्या ती झाली, जुनीच झाली वाघूर. शेवटच्या जोडू ती जरूर चौकारायला. पहिले षटक मात्र संपले गेले. पहिल्या षटकानंतर टोटल पाहता पण 17 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड.
चला पाण्याची मागणी केली आहे का मैदानाच्या आतमध्ये? आवश्यकता असेल तरच द्यायचं आहे. खेळाडू कक्षामध्ये पाणी पोचवायचं आपण आयोजक. खेळाडू कक्षावाल्यांना ताण लागलेत. काय सांगायचं आहे गड्या, बॅटर खेळता मैदानात पण गड्या तुम्हाला ताण लागली का काय? नको जीव झालाय काय, गरमीचा दिवस आहे. चला फास्ट खेळायचं मैदानाच्या आतमध्ये. समीकरणाचा विचार केला तर 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 मध्ये बनवायच्यात 22 धाबा. चला टावरवाडी संघाचा संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा, कारण नाणेफेकी पाहता पण आता सध्याच्या घडीला टॉस विन दिला आम्ही चिकणीवाडी या संघाला, कारण तुम्ही आपण वेळेवरती आला नाहीयेत. आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे, फॉर्मॅलिटीज असेल ते पूर्ण करायचे आहे. त्यानंतर चिकणीवाडी संघाच्या संघनायकाला सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा जी काय फॉर्मॅलिटीज आहे ती पूर्ण करायची. आपण पुन्हा एकदा पाहता आपण गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. गोलंदाजी दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज बाला आलाय गोलंदाजी मार्कवरती. 53 क्रमांक पाहता आपण त्याच्या पाठीवरती कदाचित लक्की नंबर असेल 53. स्ट्रायकिंगला फलंदाज खोलात टाकलाय, मोठा पट्टा मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम जरूर आलाय, दूरवर आलाय क्षेत्ररक्षण, पकडलाय का झेल? नाही, सोडलाय झेल. आज सामना सोडलाय का पाहतो आपण, झेल सोडलाय. भरपूर काय सांगून जाईल टीम धनगरवाडी या संघाला, कारण या झेल भरपूर मागडा ठरू शकतो. पहा झेल कुणाचा सोडलाय मैदानाच्या आतमध्ये, नरेश गांगडचा, ज्याने षटकाराने खातं ओपन जरूर केलं होतं. भरपूर काय सांगून जाईल आता टीम धनगरवाडी या संघाला. टोटल पाहिल्या पण धावपटलावरती धाबा जोडल्या गेल्यात 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. बाला पाहता पण गोलंदाजी मार्कवरती, स्ट्रायकेटला फलंदाज अजय गांगेडला पाहता आपण खोलात टाकलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न पाहता पण ढेंगातून फटीतून हा चेंडू गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. बाला कमबॅक करू शकतो अजूनही मैदानाच्या आतमध्ये. पाहता पण नरेश गांगरचा जरूर झेल सोडलाय, पण पुन्हा एकदा कमबॅक करेल का बाला? हो हो, भरपूर चांगला चेंडू, भरपूर चांगला सलगचा हा चेंडू दुसरा डॉट अजय गांगरच्या माध्यमातून राहिला, आणि डॉट चेंडू भरपूर काय सांगून जातील टीम श्री मलंगड या संघाला. टोटल पाहता पण 39 धाब्याचं पाटलांग करायचं. 39 धाब्याचं पाटलांग करत असताना अद्याप पाहतो पण दुसरा षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकामध्ये टोटल पाहता पण श्री मलंगड संघ जाऊन पोहोचला 1 गडी बाद 20 या आकड्यावरती. म्हणजे अजूनही 19 धाबा बनवायच्या टीम श्री मलंगड या संघाला. अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहतो पण अजय गांगड, त्याच्या सोबतीला नरेश गांगड. हो इस बार उडाया, चांगला फटका पाहतो आपण, क्षेत्ररक्षण आहे तो त्याच्या मस्तक पे दस्तक, चेंडू जाईल सीमा पार. 1 टप्पा घेत अजय गांगडच्या बॅटमधनं हा येतोय दमदार चौकार. पाहतो आपण पुन्हा एकदा सज्ज होईल बाला हा गोलंदाज. गोलंदाजी भरपूर चांगली राहिली जरूर, कारण या ओव्हरमध्ये भरपूर काय सांगून जाईल टीम धनगरवाडी या संघाला. नरेश गांगडचा झेल पुन्हा एकदा सज्ज झाला, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पाहतो आपण, मिस टाइम फटका जरूर राहिला, क्षेत्ररक्षण आलाय त्या ठिकाणी. दुसऱ्या चेंडूवरती मात्र टप्प्यावरती चेंडू उचलला फेकला, तोपर्यंत मात्र पाहता पण सिंगल आली आहे. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला. त्यानंतर टोटल पाहता आपण 25 आकड्यावरती जाऊन पोहोचला. चला ड्रिंक टोली मैदानाच्या आतमध्ये फास्ट जायचं आपण. चला ड्रिंक टोली मैदानाच्या आतमध्ये लगेचच जायचं आपण. तोपर्यंत आपण जाऊया डीजे. मैदानाच्या आतमध्ये जायचंय. चला ड्रीम ट्रोलिंग मैदानाच्या आतमध्ये जायचंय.
चला डगआउट मध्ये पाणी असेल तर आपण घेऊन नाही आहे का? चला बापू लवकर जा आता, काय सांगायचं आहे, सगळं आपल्यालाच करायला लागेल. आता पण 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. 2 षटकानंतर टोटल पाहिल्या आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात, 25 आकड्यावरती जाऊन पोहोचला. खरं 39 धाब्याचं पाटलाईन करायचं होतं. आता समीकरण येऊन टेपलाय. पाहता आपण 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 मध्ये बनवायच्या टोटल टीम श्री मलंगड या संघाला 14 धावा. 14 धावा पाहता आपण अजूनही बनवायच्या टीम श्री मलंगड संघाला. स्वस्ति श्री गजनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं शुभमंगल सावधान. चला बापू गाड्या सोडा आता, बस झाला पाणी पेला, आता गाड्या लगेच सोडायच्यात आपण. आता थोडासा दबाव पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती. आता टीम धनगरवाडी या संघावरती दबाव सध्याच्या घडीला पाहतो आपण, कारण 2 गोलंदाजांनी भरपूर साऱ्या धावा खर्च केल्या. जरूर पहिल्या षटकाचा विचार केला तब्बल 17 धावा खर्च केल्या. त्यानंतर पहिला पण बालाने थोडंसं कमबॅक जरूर केला पाहतो आपण, 7 धावा जरूर खर्च केल्या. त्यानंतर पाहतो आपण 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्कवरती रवी आलाय. आता समीकरणचा विचार केला तर पाहतो आपण 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 मध्ये अजूनही बनवायच्या टीम श्री मलंगड या संघाला 14 धावा. चॉकलेट बॉय ओमकार, आम्ही हरलाय तुला गड्या, तू कुठे लपला तर आम्ही धरून तुला. आणि सोरकादे साहेब पाहता आपण या सामन्याचा आनंद घेत असताना. भरत आणि बांड्या लपू नको, अजिबात लपू नको, आम्ही तुला हेरून. तुझ्या आयटम बघत बघ. हा पांड्या 100% तुझ्या आयटम बघत तुला, तू मेलाच, तू खोटा बोलत ना. चॉकलेट बाय पाहता आपण. चला फास्ट खेळायचं सामना भरपूर महत्वाचा. समीकरण पाहता आपण 12 मध्ये अजूनही बनवायच्या टीम श्री मलंगड या संघाला 14 धावा. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्कवरती रवी, स्ट्रायकिंगला फलंदाज अजयला पाहता आपण. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बीट झालाय आणि हा डॉट चेंडू भरपूर काही सांगून जाईल टीम श्री मलंगड या संघाला, कारण असे डॉट चेंडू आता गरज आहे टीम धनगरवाडी या संघाला. दोन्ही संघाच्या माध्यमातून भरपूर चांगला सामना रंगलाय सध्याच्या घडीला पाहतो आपण. चेंडू शिल्लक आहेत 11. 11 मध्ये अजूनही बनवायच्या 14 धावा. चला फास्ट खेळायचंय नरेश आपण. प्रत्येक चेंडूवरती टीम मीटिंग घेतली म्हणजे आमचा दिवाला होईल. जवळ आम्हाला सगळा बाजार उचलून जायला लागेल. मग काय सांगायचं आहे, आम्हाला हल्दी आहेत उद्या, तिकडे मटण खायला जायचं आहे, नाचायचं आहे. तुम्ही आमच्या हल्दी विसरवाल. चला फास्ट खेळायचं आपण. आता पहिला चेंडू मात्र डॉट टाकलाय जरूर रवी गोलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज झालाय. राईट अप ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंगला फलंदाज अजय. हो पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. सलगचा हा दुसरा चेंडू डॉट. काय सांगायचं आता, केलाय जादू टोना रे दादा, केलाय जादू टोना. झाला गड्या कार्यक्रम. काय सांगायचं आता, याला हेडली झोंबला का खैस, याचे बोल काय बॅटल ठोक ना गड्या. निक्की याला खैस झोंबला. पुन्हा एकदा तयार. राईट अन ओव्हर द विकेट रवी. गोलंदाजी मार्कवरती सज्ज. हो इस बार उडाया, बल्ले से हटावा करारा शॉट, बिग हिट, A1 क्वालिटीचा म्हटलं जातं ना. सासू असली आणि मेवणी फसली गड्या, आणि बायकोनीच ती बघत बसली. कार्यक्रम फिट गड्या. षटकार. तुझ्या गड्या धुरूच काढला. आता काय सांगायचं. टोटल पाहता आपण धावपटलावरती 31 आकड्यावरती जाऊन पोहोचला. समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहेत 9. 9 मध्ये अजूनही बनवायच्या टीम श्री मलंगड संघाला 8 धावा. कारण सलगचे 2 चेंडू जरूर टाकले होते गोलंदाजा रवीने. त्यानंतर फलंदाजावरती थोडासा दबाव होता आणि तो दबाव आता झुगारून दिलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा उडवला. यावेळेस मात्र मिस्टाम जरूर आला. क्षेत्ररक्षण आला दूरवरून. जज करेल का? जज हो, जज येऊन राहिले जरूर. आणि कहानी में ट्विस्ट, लैला के शादी में लपड़ा हो गया और अजय इतना नाचा कि साला लंगड़ा हो गया. झटका लागला टीम श्री मलंगड संघाला. हा दुसरा. अजय बॅक टू द गॉट.
एका साईडला धनगरवाडी आणि त्याच्या विरोधात खेळत असताना टीम श्री मलंगडा संघ पाहतो आपण. अजयचा विकेट जरूर 31 आकड्यावरती पडला आणि त्यानंतर समीकरण पाहता आपण चेंडू शिल्लक 8 आणि 8 मध्ये बनवायच्या टीम श्री मलंगड या संघाला 8 धावा. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, पाहतो आपण जोपर्यंत शेवटची धाव बनत नाहीये, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये, तोपर्यंत कोणीही सामना जिंकत नाहीये आणि कोणीही सामना हारत नाहीये. बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना पाहतो आपण सध्याच्या घडीला. यशवंत खोलात टाकला, खोदून काढण्याचा प्रयत्न पाहतो आपण, खुरप्या शॉट मारण्याचा प्रयत्न पाहतो आपण आणि या चेंडूला म्हटलं जातो ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा, त्या प्रकारचा हा चेंडू. काय कमबॅक करतोय सध्याच्या घडीला गोलंदाज रवी. या षटकामध्ये जरूर एक षटकार आला. पुन्हा एकदा कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये रवी हा गोलंदाज पाहतो आपण. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 मध्ये अजूनही बनवायच्या टीम श्री मलंगड या संघाला 8 धावा. बॅकवर्ड लावून पंच करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा संपलाय. यशवंत गिरा या फलंदाजाचा खेळ. झटका लागला टीम श्री मलंगड या संघाला. तिसरा तुचल मयाया. ले आता हौस आली का काय, काय सांगायचंय गड्या. सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट वर्सेस बेस्ट पाहतो आपण. दादिमाचा दत्ता काय करू आत्ता, मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला दत्ता. समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक 6 मध्ये बनवायचे 8 धावा आणि समोर पाहताय फलंदाज जो 1 डाऊन साठी आला होता, ज्याने षटकाराने खातं ओपन केलं होतं. सध्याच्या घडीला पाहता आपण 5 चेंडू खेळला. 5 चेंडू मध्ये 16 धावेचं योगदान दिलं. म्हणजे अजूनही मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघनायक नरेश गांगडला पाहता आपण स्ट्राईक एंडला. गोलंदाज सज्ज झाले. गोलंदाजी मार्कवरती राजला पाहता आपण. राज गोल्डन डकचा शिकार जरूर झाला होता. राज तोच आता गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. भरपूर चांगला सामना रंगलाय. सुरुवातीचे 2 चेंडू भरपूर काय सांगून जातील दोन्ही संघाला. जरा सामना आवडला असेल तर दोन्ही संघासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण 39 समीकरण होता. सामना पाहतो आपण सध्याच्या घडीला. 6 चेंडू 6 मध्ये बनवायच्या 8 धावा. टीम श्री मलंगड या संघाला पुन्हा एकदा सज्ज झाला. राजला पाहता आपण गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंड फलंदाज नरेश. हो पाहता आपण पंच आमच्याकडे बोलतील. झाला शिरपत सर, झाली बोनी. काय सांगायचं. चला चिकणीवाडी संघाचा संघनायक आपण आमच्याशी संपर्क साधायचा आहे का आपला डिसिजन असेल आमच्यापर्यंत लवकर पोहोचवायचा. टारवाडी संघाचा संघनायक सुद्धा आलाय. पहिला चेंडू खराब फेकलाय. नासका चेंडू, नरकातला चेंडू पाहता आपण. पहिला चेंडू खराब जरूर राहिलाय राजचा. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला फलंदाज चतुर आणि चालाक फलंदाज नरेश गांगड. खोलात टाकला, खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण भरपूर लांब आहे. एक तर धाव झाली आहे. दुसरीचा प्रयत्न पाहतो आपण. दोन्ही गाड्या एका पटऱ्यावरती आणि चुकीला माफी नाहीये आता सध्याच्या घडीला. राजच्या माध्यमातून चुका जरूर राहिल्या आहेत आणि पाहता पाहता या 2 धाबा कंप्लीट झाल्यात आणि सध्याच्या घडीला चुकी करत असताना टीम धनगरवाडी या संघ या चुका भरपूर काय सांगून जाईल. नरेश गांगरचा झेल, त्यानंतर हा खरा फेकी जरूर राहिली आहे. टोटल पहिला पण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात आता सध्याच्या घडीला 34 आकड्यावरती. समीकरणाचा विचार केला. चेंडू शिल्लक 5 आणि 5 मध्ये बनवायच्या टीम श्री मलंगड संघाला 5 धावा. 5 धावा रोकेल का राज, यावरती आता लक्ष लागला गेला टीम
धनगरवाडी संघाचे पाठी राख्यांचे. त्यानंतर 5 मध्ये 5 धावा बनवेल का लक्ष लागला गेलं टीम श्री मलंगड संघाचे. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न झाला. गड्या कार्यक्रम झाली. वाघूर फाटली गड्या. तुमची वाघूर मध्ये उल्हासनगरचा माल बिना गॅरंटी फुसका. चेंडू गेलाय सीमा पार आणि हा येतोय दमदार चौकार. व्हायचा होता. आता समीकरण पाहता आपण 1 धाबीची गरज 4 चेंडू मध्ये. चला चिकणीवाडी संघाचा डिसिजन आमच्यापर्यंत लवकर पोहोचवायचा, कारण जसा सामना संपला तसा मैदानाच्या आतमध्ये उतरायचा. हो हो सामना विन फटका पाहता आपण. नरेश गांगडचा झेल भरपूर काही सांगून गेला टीम धनगरवाडी या संघाला. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्याने एकाधिकीलाच लढवला मैदानाच्या आतमध्ये पाहता आपण. तब्बल 23 धाबा जरूर बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना फक्त धाबा खर्च केल्या पाहता आपण. नरेश या गोलंदाजाने फक्त 5 धाबा खर्च केल्या म्हणजे पाहता आपण ऑल राऊंडर परफॉर्मन्स राहिलंय टीम